नमस्कार मित्रांनो, तारिणी या सिरियलमध्ये आपण पाहणार आहोत की या ठिकाणी कौशिका येते आणि कौशिकी तारिणी आणि केदारला म्हणते की तुम्ही खूप वेळापासून या ठिकाणी दया काकांजवळ आहात. तुम्ही जेवणही केलं नाही अद्याप. तुम्हाला जेवणासाठी आणलं आहे, तुम्ही जेवण करून घ्या असं त्या ठिकाणी सांगते आणि म्हणते की मी आता दया काकांजवळ थांबेल, तुम्ही जाऊन झोपी जा असं त्या ठिकाणी ते त्यांना सांगत असते. मात्र त्या ठिकाणी तारिणी म्हणते की नाही नाही कौशिकी, तू इथे थांबू नको, कारण की तुझ्याशिवाय इराला झोपणारसुद्धा नाही असं त्या ठिकाणी ते म्हणतात आणि म्हणतात की तू इथून जा, आम्ही दया काकांची काळजी घेतो असं त्या ठिकाणी ते सांगत असतात. कौशिकी म्हणते की नक्की ना, कारण की 4 वाजता दया काकांना या ठिकाणी इंजेक्शन द्यायचं आहे. त्यानंतर तारिणी म्हणते की हो हो, ते तर आम्हाला माहीतच आहे ना. त्यानंतर कौशिकी म्हणते की तरी पण तुम्हाला लक्षात नाही राहिलं तरी मी अलाराम लावून ठेवते असं त्या ठिकाणी सांगते आणि मोबाईलमध्ये अलाराम लावते आणि कौशिकी त्या ठिकाणाहून निघून जाते. त्यानंतर आता इकडे तारिणी टीमला गुलाबला CBIच्या हवाले सोपवायचं असतं. त्यानंतर त्या ठिकाणी आता तारिणी टीमला कॉल येतो आणि म्हणतो की तुम्हाला काही पण करून त्या ठिकाणी गुलाबला आता CBIच्या हवाले सोपवायचं आहे. आणि त्यानंतर त्या ठिकाणी ते म्हणतात की हां हां ठीक आहे, चालते की असं म्हणून त्या ठिकाणी तो कॉल कट होऊन जातो. त्यानंतर इकडे केदारला कॉल केला जातो आणि म्हणतात की हे बघा, आता आपल्याला गुलाबला 3 वाजता या ठिकाणी कस्टडी ही CBIच्या जवळ सोपवायची असं त्या ठिकाणी वाटते. मात्र आता केदारला आणि तारिणीला या ठिकाणी बाबांना तर 4 वाजता इंजेक्शन द्यायचं असते. दोन्ही गोष्टी कशा मॅनेज होतील असं त्या ठिकाणी त्यांना वाटायला लागतं. त्यानंतर तो केदार म्हणतो की मला गुलाबला कुठे कस्टडीमध्ये सोपवायचं आहे याचं लोकेशन सेंड करा. आणि त्यानंतर तारिणी म्हणते की हे बघ केदार, तू इथे बाबाजवळ काळजी घे आणि मी त्या ठिकाणी गुलाबला त्या CBIवाल्यांकडे ती परिस्थिती मी हँडल करते असं त्या ठिकाणी तारिणी बोलत असते. मात्र त्यानंतर ते कॉलवरचा व्यक्ती म्हणतो की नाही नाही, तुमच्या दोघांच्याही सह्या त्या ठिकाणी डॉक्युमेंट्सवर आहेत आणि सोपवताना गुलाबला तुम्हाला दोघांनाही या ठिकाणी हजर राहावं लागेल असं त्या ठिकाणी ते म्हणत असतात. आता त्या दोघांनाही त्या ठिकाणी जावं लागतं आणि बाबांच्या औषध गोळ्या या ठिकाणी 4 वाजता त्यांना द्यायच्या आहेत. आता केदार तारिणीला म्हणतो की हे बघ तारिणी, आता मला पहिल्यांदा असं कुठंतरी फसल्यासारखं होत आहे असं त्या ठिकाणी तो म्हणतो. त्यानंतर तारिणी म्हणते की नाही, आपण काहीतरी मॅनेज करूया, आपल्याजवळ 1 घंट्याचा टाईम आहे असं त्या ठिकाणी तारिणी केदारला त्या ठिकाणी साहस देत असते आणि म्हणते की आपण ही परिस्थिती इझिली हँडल करू असं त्या ठिकाणी पण केदारला ती सांगत असते. त्यानंतर इकडे युवराज स्वतःशीच बोलत असतो आणि म्हणतो की हे बघ गुलाब आता CBIच्या हवाले सोपवणार आहे. आता गुलाबने अद्यापही काही तोंड उघडलं नाही, त्यानंतर मी वाचलो आहे असं त्या ठिकाणी युवराजला वाटायला लागतं. त्यानंतर मात्र गुलाब आता CBIकडे गेला आणि गुलाबने जर CBIने त्याची चौकशी केल्यानंतर त्याने त्याचं स्वतःचं तोंड जर उघडलं तर काय होईल, मी जर खूपच फसेल की असं त्या ठिकाणी त्याला वाटायला लागतं. कारण की एक खोटं जर बोललो तर मी एवढा मोठा गुंतून गेलो आणि माझं जर सर्व सत्य यांच्यासमोरचं आलं तर हे मला काय करतील, आता माझी आई पण माझ्यापासून दूर जाईल असं त्या ठिकाणी युवराजला वाटायला लागतं. तेवढ्यात त्याची आई येऊन त्याच्या पाठीमागावर हात ठेवते. त्यावेळेस युवराज खूपच घाबरलेला असतो. त्यानंतर त्याची आई म्हणते की बाळा, रात्रीचा 1 झाला आहे तरी तू जागा का आहेस असं त्या ठिकाणी त्याला विचारायला लागते. तो म्हणतो की हे बघ, त्या बाबांच्या त्या टेन्शनमध्ये मी इथे जागा आहे, कारण की तो माणसाला माझं तोंडही बघायचं नाही आणि तुला पण ते रूममध्ये येऊ देत नाही, तुला गेस्ट हाऊसमध्ये झोपावं लागतं असं त्या ठिकाणी ते सांगते. त्यानंतर आई म्हणते की प्रत्येकाचे दिवस हे सारखे नसतात. आज त्यांना जे बेजबाबदार वाटत आहेत, त्यांचा बेजबाबदारपणा समोर आला तर त्यांनाही ते त्या ठिकाणून लांब करतील. म्हणून आई म्हणते की हे बघ बाळा, प्रत्येकाचे दिवस सारखे नसतात, कधी ना कधी आपले पण दिवस येतात असं त्या ठिकाणी ते आईला म्हणत असते. आणि म्हणते की युवराज म्हणतो की आता मी काय करू, आता मला या ठिकाणी आत्महत्या करावं वाटत आहे असं त्या ठिकाणी तो आईला म्हणत असतो. मात्र आई त्याला चांगला ठणकावून बजावून सांगते की हे बघ, असले जर विचार मनामध्ये येऊ देऊ नको आणि तू आता जाऊन झोपी जा, सर्व काही ठीक होईल असं त्या ठिकाणी युवराजला साहस देते आणि त्या ठिकाणाहून ते दोघेही पण जात असतात. त्यानंतर इकडे आता केदार आणि तारिणी गुलाबला कस्टडीतून तावडीतून सुटण्यासाठी देण्यासाठी निघालेले असतात. त्यानंतर त्या ठिकाणी पद्मिनी काकू त्यांच्या रस्त्याआड येते आणि म्हणते की एवढ्या रात्री तुम्ही कुठे निघालात. त्यानंतर केदार पण तिला विचारतो की आम्हाला काय काम आहे. त्यानंतर केदार पद्मिनी काकूला म्हणतो तुम्ही जागे का. त्यानंतर पद्मिनी काकू म्हणते की तुम्ही माझ्या नवऱ्याजवळ बसले आहेत ना दोघे, त्यामुळे मला काही झोप येत नाही, त्यामुळे मी जागा असं त्या ठिकाणी सांगते. आणि म्हणते जर माझ्या नवऱ्याच्या काळजीपासून जर तुम्ही काही जर
कमी जास्तपणा केला तर तुम्हाला मी सोडणार नाही आणि गाठ माझ्याशी आहे असं त्या ठिकाणी ते ठणकावून बजावून सांगत असते. आणि त्यानंतर त्या ठिकाणी केदारला फोन येतो. त्यानंतर पद्मिनी काकू त्यावरून निघून जाते आणि केदारला कॉल आल्यानंतर केदारला आता गुलाबच्या कस्टडी सोडवण्यासाठी जावं लागतं. त्यानंतर केदार तिकडे त्याच्या ऑफिसकडे निघून जातो. मात्र इकडे त्यांच्या ऑफिसवरून सातत्यानं गुलाबच्या फाईलविषयी फोन येत असतो त्या व्यक्तीला. त्यानंतर तो म्हणतो की मी गुलाबच्या सर्व फाईल या ठिकाणी रेडी केल्या आहेत आणि आता काही मिनिटातच आपल्याला इथे तारिणी आणि केदार पण भेटतील असं त्या ठिकाणी तो कॉलवर सांगत असतो. त्यानंतर इकडे तारिणी आणि केदार पोहोचत असतात. त्यानंतर त्या ठिकाणी सर्व फाईली रेडी झाल्या असतात. त्यानंतर तारिणी म्हणते की आता मला खूपच वाईट वाटत आहे कारण की आपण गुलाबला सोडत आहे. तर त्यानंतर मात्र तो CBIच्या तावडीतून तरी वाचला तर यावेळेस माझी गोळी नीट त्याच्या छातीवर नाही तर डोक्यावर लागेल असं त्या ठिकाणी ते म्हणत असतात. आणि त्यानंतर तिथला तो जो कर्मचारी आहे त्यांना तारिणी आणि केदारच्या हातात एक फाईल देतो आणि म्हणतो की कमांडर ऑफिस म्हणून तुमच्या या ठिकाणी दोघांच्याही सह्या लागणार आहेत. त्यानंतर त्या ठिकाणी केदार सही करतो आणि त्यानंतर तारिणी सही करत असताना तिला जे पण पास्टमध्ये झालेलं असतं वसुधा बेळकर यांच्यासोबत गुलाबने जे पण काही केलेलं असतं ते तिला आठवायला लागतं. त्यानंतर केदार म्हणतो की हे बघ तारिणी आपल्याजवळ आता वेळ खूपच कमी आहे आणि आपल्याला या प्रोसेस लवकर आटपायच्या आहेत. त्यानंतर तारिणीला नाईलाजाने त्या फाईलवर सही करावं लागतं. आणि त्यानंतर आता इकडे बाबाची तब्येतही खूप खालवत चाललेली असते कारण की 4 वाजता बाबाला या ठिकाणी इंजेक्शन द्यायचं असतं. त्यानंतर आता इकडे गुलाबची कस्टडी सोपवण्यासाठी दोन्ही टीम या ठिकाणी रेडी असतात. त्यानंतर तारिणी गुलाबला तिकडून घेऊन येते आणि म्हणते की आता तुला इथून सरळ चालत जायचं आहे आणि मान वर करायची नाही, नजर खाली करायची आणि इथून तू सरळ निघून जा असं त्या ठिकाणी ती गुलाबला गन ताणत त्याच्या डोक्यावर म्हणत असते. त्यानंतर गुलाब तिच्याकडे बघून म्हणतो की तारिणी पुन्हा गुलाबला म्हणते हे बघ तू आता जात आहेस मात्र पुन्हाही लवकरच तू माझ्या तावडीत सापडशील आणि तीच बंद खोली आणि तीच घड्याळाची टिकटिक असं त्या ठिकाणी तारिणी गुलाबला सांगत असते. त्यानंतर मात्र गुलाब आता तावडीतून तारिणीच्या सुटणार म्हणून खूप खुश असतो आणि म्हणतो की एक गाणं म्हणतो हम जाने वाले असं त्या ठिकाणी म्हणतो हम भी इंसान. हे गाणे गुलाब असे इकडे बडबडत असताना तारिणी त्याच्यावर खूपच चिडलेली असते. आता गुलाब असे गाणं गात त्या ठिकाणी CBIच्या हवाल्याकडे सोपवण्यात जात असतो. त्यानंतर इकडे CBIकडे गुलाब चालताना त्या ठिकाणी गुलाबला मनात प्रश्न येतात की त्या ठिकाणी आपल्याला जे पण तारिणी बोलले आहे तुझी मुलगी बाहेर शिकायला राहते ना. त्यानंतर तो फोटो त्यानं दाखवलेला असतो. आता गुलाबला वाटतं की तारिणीने तर आपल्याला बोललेलं असतं जे तू बाकीच्या मुलीसोबत केलेलं आहे आता मी तुझ्या मुलीसोबत करणार आहे तीच शिक्षा आणि तशाच पद्धतीचे मी तिला त्या ठिकाणी त्रास देणार आहे असं त्या ठिकाणी गुलाबला वाटायला लागतं. मात्र गुलाब अचानक चालत असताना मधामध्ये थांबतो आणि पुन्हा मागे वळतो. सर्वजण गुलाबवर नजर ठेवून गन ताणलेली असते कारण की गुलाब आता काही एडवाकडे पाऊल उचल का असं त्या सर्वांना वाटायला लागतं. आणि त्यानंतर गुलाब उलट त्या ठिकाणी तारिणीच्या दिशेने चालत येतो. मात्र CBIवाले म्हणतात की गुलाब तुला कम बॅक करून इकडे परत ये असं त्या ठिकाणी ते सांगत असतात. मात्र त्या ठिकाणी गुलाब तारिणीकडे जातो आणि तारिणीला म्हणतो की वसुधा बेळसरे आठवते ना तुला कारण की ती पण अशीच निडर एक बाई होती आणि तुला मला मारायचं आहे ना मार मार असं त्या ठिकाणी तो तिला सांगत असतो. मात्र तारिणी काही न बोलता त्या ठिकाणी गुलाब जे पण शब्द बोलतो तो ऐकून घेत असते. त्यानंतर तो म्हणतो की वसुधा बेळसरे पण अशीच निडर बाई होती आणि हीच नजर तिची पण होती कारण की वसुधा बेळसरला मी काही मारलेलं नाही मात्र याच डोळ्यांनी तुझ्या डोळ्यांनी माझ्याकडे पाहत आहेत याच डोळ्यांनी मी तिला मरताना बघितलं आहे आणि तिला मारणारा मी नाही तर दुसरं कोणीतरी आहे असं त्या ठिकाणी तो तारिणीला सर्व सत्य सांगून देत असतो. त्यानंतर त्या ठिकाणी गुलाब म्हणतो की हे बघ तुला जर वाटत असेल मी यामधला सर्वात मोठा माफी आहे तर तुला माहीत नाही कारण की ज्यावर रेड पडली होती त्या टायमाला तर मी तुझ्या हवाली आलो होतो. मात्र तुला माहीत आहे का हे सर्व जे काही खेळ चालू आहे ना यामध्ये मी एक फक्त प्यादा आहे. यावर माझ्यावर खूप साऱ्या व्यक्ती आहेत आणि तुला जर वाटत असेल मला जर पकडून हे सर्व गुन्हेगारी तू थांबवत असशील तर तुझा हा सर्वात मोठा भ्रम आहे कारण की ज्या व्यक्ती आमच्याकडून ह्या गुन्हे घडवत आहेत त्या ठिकाणी ती व्यक्ती तर या ठिकाणी खुलेआम तुमच्यामध्ये आझाद फिरत आहे असं त्या ठिकाणी गुलाब तारिणीला म्हणत असतो. त्यानंतर तारिणी म्हणते की ती व्यक्ती कोण आहे मला सांग. त्यानंतर गुलाब म्हणतो की हे बघ ती व्यक्ती तुला सांगेल पण तुला माहीत आहे काय ती व्यक्ती दुसरीकडे कुठं नसून इथे तुमच्यामध्येच ती वावरत आहे असं त्या ठिकाणी तारिणीला म्हणत असतो. त्यानंतर त्या गुलाब म्हणतो की आता तर मी इथून जात आहे तुला लय हौस होती ना माझ्यावर मला त्रास द्यायची आता
ते आयुष्यभराचा त्रास मी तुला देऊन जात आहे असं त्या ठिकाणी तो तारिणीला म्हणत असतो आणि म्हणतो की बिर्याणी खूप टेस्टेड होती असं म्हणत असताना तारिणी डायरेक्ट त्याच्या गळ्याला पकडते आणि त्याला पाठीमागल्या साईडला ढकलून देते. त्यानंतर CBIचे टीम मेंबर्स पण त्या ठिकाणी पळत येतात आणि गुलाबला आता पकडून घेतात. त्यानंतर आता गुलाबने तर तारिणीला खूपच त्या ठिकाणी अडचणीत पाडलेलं असतं, कारण की आता ती व्यक्ती कोण आहे हे शोधण्यासाठी आता तारिणीला त्या ठिकाणी खूपच मेहनत करावी लागते. त्यानंतर आता गुलाब तर CBIच्या हवाले गेलेला असतो. मात्र या ठिकाणी गुलाबला जाताना पाहून या ठिकाणी आता तारिणी खूपच टेन्शनमध्ये आलेली असते आणि तिला काय बोलावे काय करावे हे सुचेनासे झालेले असते. त्यानंतर केदार म्हणतो की हे बघ बॉस, आता आपल्याला असं अडून नाही चालणार, कारण की आता केदारचं सर्व सत्य या ठिकाणी आता आपण गुलाबचं सर्व सत्य बाहेर आणणार आहोत काही पण करून, असं त्या ठिकाणी केदार तारिणीला म्हणत असतो. आणि त्यानंतर म्हणतो की हे बघ बॉस, आता आपल्यासह खूपच टाईम कमी आहे, आता आपल्याला इथून निघावं लागणार. आणि तो तारिणीच्या हाताला धरतो आणि त्या ठिकाणाहून घेऊन जातो, कारण की आता 4 वाजायला जवळच आलेले असतात, कारण की 4 वाजता त्यांना बाबांना इंजेक्शन पण द्यायचे असते. त्यानंतर आता केदार आणि तारिणी इकडे बाबांकडे निघालेले असतात, कारण की त्यांना घरी जाऊन त्या ठिकाणी इंजेक्शन हे द्यायचं असतं. त्यानंतर ते एका ॲटोमध्ये बसतात आणि म्हणतात की दादा खांडेकरांच्या घरी जायचं आहे. त्यानंतर तो ॲटोवाले त्या ठिकाणून त्यांना घेऊन जात असतो. मात्र तारिणीच्या डोक्यामध्ये आता सातत्याने तेच प्रश्न, गुलाबने जे पण वाक्य बोललेले असतात ते घुमायला लागत असतात. मात्र आता तारिणी करणार तरी काय, तर की आता CBIकडे गुलाबला सोपवलेलं असतं. त्यानंतर त्या ठिकाणी केदार आणि तारिणी ज्या पण ॲटोमध्ये बसलेले असतात तो ॲटो अचानकच बंद व्हायला लागतो. त्यानंतर ते विचारतात की काय झालं आहे भैया, तुमच्या आज ऑटो या ठिकाणी बंद का झाला आहे, असं त्या ठिकाणी त्यांना विचारायला लागत असतात. त्यानंतर इकडे आता युवराज या दयाकाकांच्या खोलीमध्ये जाण्यासाठी निघालेला असतो, कारण की दयाकाकाने युवराजच्या कानाखाली मारलेली असते आणि त्याला रूममधून हाकलून पण दिलेलं असतं. त्यानंतर त्या ठिकाणी त्या हळूहळू पावलाने या ठिकाणी युवराज दयाकाकांच्या रूममध्ये जात असतो. त्यानंतर मात्र इकडे तारिणी आणि केदारची काही रिक्षा त्या ठिकाणी बंद पडलेली असते. त्यानंतर ते त्या दादांना विचारतात की किती वेळ लागणार आहे अजून. त्यानंतर तो म्हणतो की 2 मिनिटात आम्ही नीटच करू. त्यानंतर युवराज आता दयाकाकांच्या रूममध्ये तो गेलेला असतो, दयाकाकांच्या बाजूला बसलेला असतं, कारण की 4 हा टाईम वाचलेला असतो. मात्र अद्यापही त्या ठिकाणी दयाकाकांना इंजेक्शनही देण्यात आलेलं नसतं. त्यानंतर दयाकाका खूप या ठिकाणी अवस्थेत झालेले असतात, कारण की आता दयाकाकांना काय करावे हे सुचेनासे झालेले असतात. दयाकाकांच्या तोंडातून शब्द केदारच्या नावाजाने फुटत असतात, मात्र केदार काही त्यांच्या बाजूला नसतो. त्यानंतर त्या ठिकाणी युवराज जाऊन त्याच्या बाजूला बसतो आणि त्यांचा हात हातात घेतो आणि म्हणतो की याच हाताने मला कानाखाली मारली आहे ना, असं त्या ठिकाणी तो हात घेऊन हातामध्ये त्या ठिकाणी हाताला चोंबळायला लागतो. मात्र त्यानंतर त्या ठिकाणी आता युवराजला खूपच राग आलेला असतो आणि म्हणतो की खोकल, आणखीन किती खोकलायचं ते खोकल, असं त्या ठिकाणी तो युवराज त्या दयाकाकांना बोलत असतो. आता दयाकाकांना बाजूला युवराज आहे हे पण माहीत नसतं. त्यानंतर युवराज हातातली उशी घेतो आणि त्या ठिकाणी आता उशी दयाकाकांच्या तोंडावर त्याने टाकलेली असते. आता तो उशीने त्या दयाकाकांचं तोंड आता आवळेल का, आणि हे आवळण्यापूर्वीच त्या ठिकाणी तारिणी आणि केदार येऊन त्या ठिकाणी युवराजची ही हरकत या ठिकाणी पाहतील आणि त्यानंतर युवराजला काय शिक्षा देतील हे आपण उद्याच्या भागामध्ये पाहणार आहोत. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा.